मुंबईमध्ये येत्या 3 मार्चपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाच्या वेळापत्रकावरती आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। कामकाज निश्चित करण्यासाठी राज्य विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे आणि या बैठकीत आगामी अधिवेशनाच्या प्राथमिक वेळापत्रकावरती अंतिम निर्णय घेतला जाणार आहे। शेतकरी आणि बाजार समिती यांच्यातील अडचणी आणि त्यावरच्या उपाययोजना याबाबत चर्चा करण्यासाठी सोमवारी राज्यस्तरीय परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सभापती उपसभापती यांच्यासोबत या परिषदेत चर्चा केली जाणार आहे। ऐन उन्हाळ्यात मराठवाड्याचा पाणी प्रश्न तापण्याची शक्यता आहे। समन्यायी पाणी वाटप कायदा 2005 नुसारच पाणी मिळवण्याचा मराठवाडा पाणी परिषदेनं एकमतानं निर्धार केलाय। तसंच जायकवाडीवर सतत अन्याय होत असल्याचं मत पाणी परिषदेनं व्यक्त केलंय। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, चोपडा आणि मुक्ताईनगर तालुक्यातील 6 जलस्रोतातील पाणी वापरावर बंदी घालण्यात आली। भूजल विभागाकडे केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील 171 गावांमधील 205 जलस्रोतांमध्ये नायट्रेटचं प्रमाण अधिक आढळलं, त्यामुळे ही बंदी घालण्यात आली आहे। यंदाच्या आर्थिक वर्षाच्या 10 महिन्यात विविध सवलतींमुळे एसटी महामंडळाला 640 कोटींचा तोटा सहन करावा लागल्याचं समोर आलं। या आर्थिक वर्षात आतापर्यंत एसटी महामंडळाला केवळ ऑगस्ट महिन्यात झालेला 22 कोटींचा नफा वगळता प्रत्येक महिन्याला तोट्याचा सामना करावा लागलाय। यामध्ये सर्वाधिक तोटा सप्टेंबर महिन्यात 131 कोटी तर ऑक्टोबर महिन्यात 165 कोटी इतका झालाय। गाईच्या दूध खरेदी दरात येत्या 26 फेब्रुवारीपासून 1 रुपयाची वाढ केली जाणार आहे। शेतकऱ्यांना प्रति लिटर 33 रुपये देण्याचा निर्णय सोनाईसह राज्यातील काही दूध संस्थांनी घेतलाय। डिसेंबरपर्यंत आतापर्यंत 5 वेळा दूध खरेदी दरात वाढ करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्हा दूध उत्पादक संघानं गाईच्या दूध खरेदीत 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला। यापूर्वी प्रति लिटर 30 रुपये असा दर देण्यात येत होता। आता त्यात 2 रुपयांची वाढ करून 32 रुपये प्रति लिटर असा दर करण्यात आलाय। संडे हो या मंडे रोज खाऊ अंडे असं कितीही म्हटलं तरी राज्यातली अंडी उत्पादन मात्र मागणीपेक्षा फारच कमी आहे। पशुसंवर्धन विभागाच्या ढोबळ अंदाजानुसार राज्यात दररोज किमान 3 कोटी अंड्यांची गरज आहे। मात्र त्यातील 1 कोटी अंडी बाहेरच्या राज्यातून मागवावी लागतात, त्यामुळे पशुसंवर्धन योजनेसाठी प्रयत्न सुरू आहेत। चारा टंचाईमुळे गुरांच्या बाजारात दर आठवड्याला विक्रीसाठी आलेल्या जनावरांची संख्या वाढताना दिसतेय, तर दुसरीकडे बैलजोडीची किंमत सुद्धा लाखात गेल्यामुळे बैलजोडी सांभाळणं सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेलंय। मुंबईचा पारा सलग दुसऱ्या दिवशी 37 अंशांवरती पोहोचला होता। सांताक्रूज येथे शनिवारी 37.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली। दरम्यान पुढील काही दिवस तापमान चढच राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेतील ग्राहकांनाही वीज बिल आकारण्यात येणार आहे। यातील ग्राहकांना संध्याकाळी 6 ते सकाळी 9 या वेळेत वापरलेल्या विजेवरती बिल आकारावं असा प्रस्ताव महावितरणनं वीज नियामक आयोगाकडे दिलाय। राज्यातील 1 लाखांच्या वर वीज ग्राहक घराच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती पॅनल्स बसवून वीज निर्माण करतायत। घरगुती वापरापेक्षा जास्त वीज तयार झाल्यामुळे वीज बिल शून्य येतंय। शिवजयंतीच्या काढलेल्या सोडतीत मुहूर्तावर संगणकीय पसंतीचं घर न मिळालेल्या 1881 अर्जदारांना सिडकोनं तळोजातील घरांचा पर्याय उपलब्ध करून दिलाय। त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय। विशेष म्हणजे ही घरं घ्यायची की नाही याचा निर्णय संबंधित ग्राहकांनी घ्यायचा आहे। मुंबईत उपकर प्राप्त इमारतींसह अनेक इमारती जुन्या झाल्या असून त्या पाडण्याच्या स्थितीत आहेत आणि परिणामी एक इमारतीचा पुनर्विकास करण्याऐवजी सगळ्या इमारतींना एकत्र करत क्लस्टर डेव्हलपमेंट करण्यावर म्हाडा भर देत आहे। बदलापूर MIDC मुख्य रस्त्यावरील पथदिवे गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत। बदलापूर कर्जतला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे, त्यामुळे पथदिवे सुरू करण्याची मागणी केली जाते। मात्र प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार स्थानिकांमधून केली जाते। BKCतील 3 व्यावसायिक वापरासाठीच्या भूखंडाच्या लिलावाच्या निविदा खुल्या करण्यात आल्या। त्याला चांगला प्रतिसाद मिळालाय। या निविदेनुसार BKCत लवकरच ज्युपिटर किंवा फोर्टिसचं रुग्णालय तसंच DY पाटील किंवा भारती विद्यापीठाचं महाविद्यालय उभं राहण्याची शक्यता आहे। मुंबईत रस्त्यांवरील काँक्रिटीकरणामुळे गेल्या 2 वर्षात रस्त्यांवरती खड्डे पडण्याचं प्रमाण कमी झाल्याचा दावा महापालिकेनं केलाय। त्यामुळे यंदा देखील महापालिकेनं पावसाळापूर्व आणि पावसाळ्यातील खड्डे बुजवण्याच्या खर्चात कपात करण्याचा निर्णय घेतला। ही कपात 25 ते 30% आहे। मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिकेनं सर्वच रस्त्यांचं काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेत कामं देखील हाती घेतली आहेत। मात्र काही भागात स्थानिक रहिवाशांकडून काँक्रिटीकरणाला विरोध होतोय। आमच्या भागातील रस्ते सुस्थितीत असल्यामुळे काँक्रिटीकरण करू नये अशी काही भागातील स्थानिकांची भूमिका आहे।
भटक्यांची पंढरी म्हणून राज्यभर ओळख असलेल्या नगरमधील मढीच्या कनिफनाथ महाराजांच्या यात्रेत यावर्षी मुस्लिम समाजाच्या व्यावसायिकांना बंदी घालण्याचा ठराव ग्रामसभेत करण्यात आलाय. मार्चमध्ये ही यात्रा भरते. यात्रेला शेकडो वर्षांची परंपरा असून हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून यात्रेकडे पाहिलं जातंय. फेब्रुवारी महिना संपत आला तरी उन्हाचा चटका हळूहळू वाढू लागलाय. अशातच सरबतासाठी वापरल्या जाणाऱ्या लिंबाचा दर सर्वसामान्यांना घाम फोडणार आहे. कारण बाजारात एका लिंबाची 10 रुपयांना विक्री होते. याचा दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम सरकारतर्फे शाळांना दिली जाते. त्यानुसार 2024-25 या शैक्षणिक वर्षाचा शुल्क प्रतिपूर्तीचा दर शिक्षण विभागानं निश्चित केला. यंदा शाळांना प्रति विद्यार्थी 17,670 रुपये देण्यास सरकारनं मान्यता दिली आहे. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेकडनं PhD अधिछात्रवृत्ती योजनेअंतर्गत राज्यातील पात्र संशोधक विद्यार्थ्यांना एकूण 5,91,00,00,000 रुपये निधी वितरित करण्यात आलाय. शासनानं 100% अधिछात्रवृत्ती मंजूर करण्याचा निर्णय घेतल्यानंतर निधी वितरण प्रक्रिया वेगानं सुरू करण्यात आली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सध्या सुरू असलेल्या विविध कामांच्या बेस्टच्या बस सेवेला चांगलाच फटका बसलाय. मेट्रो रस्त्याचं काँक्रिटीकरण, सायन पुलाची पुनर्बांधणी, नाल्यावरच्या पुलाची बांधणी अशा कामांमुळे बेस्टच्या 97 बस मार्गावरील जवळपास 189 बसेस वळवण्यात आल्या आहेत. पावसाळ्यासाठी मुंबई महापालिकेनं तयारी सुरू केली. यंदाच्या पावसाळ्यात मोबाईल पंप मशीन घेण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेनं घेतलाय. मुंबईतील एखाद्या भागात कार्यरत पंप अचानक बंद पडल्यास वाहनावरती बसवलेले हे पंप तत्काळ पाठवून पाणी उपसा करण्यात येईल. भारतामध्ये कर्करोगाचा धोका दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि इतर कारणांमुळे कॅन्सरचा प्रसार वाढलाय. तर मागील काही वर्षांपासून मुलांमध्ये सुद्धा कॅन्सरचं प्रमाण वाढलंय. अगदी 3 महिन्यांच्या बाळाला सुद्धा कॅन्सरचं निदान होत आहे. साताऱ्यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात T-55 CAF-VD रशियन मेड असणारा रणगाडा लावण्यात आलाय. खासदार उदयनराजे भोसले यांनी स्वतः हजर राहून या लष्करातील रणगाडा बसवून घेतला. 3 तास उभं राहून कामाची पाहणी करत उदयनराजेंनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. न्यायालयाचे आदेश आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं कंबर कसली आहे. महापालिकेच्या 7 परिमंडळांना तुर्तास प्रत्येकी 100 टन शाडूची माती उपलब्ध करण्यात येणार असून मूर्तीकारांना 1 मार्चपासून मागणीनुसार शाडूची माती देण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. अलिबागमधील खांदेरी उंदेरी किल्ल्याला पर्यटक मोठ्या संख्येनं पसंती देत आहेत. वीकेंड निमित्तानं हजारो पर्यटक किल्ल्यावर दाखल झालेत. मुंबईसह ठाण्यातून पर्यटक मोठ्या संख्येनं खांदेरी बेटावर मजा करण्यासाठी आणि नवस फेडण्यासाठी येत आहेत. जळगावातल्या मुक्ताईनगरमध्ये आदिशक्ती मुक्ताई आणि योगीराज चांगदेव महाराज यांच्या गुरुशिष्य भेटीच्या पर्वावर माघवारी महाशिवरात्रोत्सवाचं ध्वजपूजन पार पडलं. प्रांताधिकारी जितेंद्र पाटील आणि चंद्रकांत पाटलांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आलं. मुक्ताईनगरात आजपासून वारकऱ्यांचा कुंभमेळा भरणार आहे. अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील सारशी इथे शेतशिवारात 2 रेड्यांची झुंज लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या रेड्यांची झुंज बघण्यासाठी हजारोंची गर्दी उसळली होती. काही मिनिटं दोन्ही रेडे भिडले, मात्र त्यांची टक्कर होताच रेड्यांनी पळ काढला. शिर्डीतल्या कोपर गावात नगरपरिषदेच्या वतीनं अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. नगरपरिषदेनं आयशा कॉलनी परिसरातील अवैध कत्तलखाने सुद्धा उद्ध्वस्त केलेत. गेल्या काही दिवसांपूर्वी यात अवैध कत्तलखान्यावरती पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली होती. अकोल्यात कानशिवनी ते येळवण मार्गावर जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनानं अचानक पेट घेतला. यात वाहन जळून खाक झालं. सुदैवानं गुरांचे प्राण वाचलेत. चिपळूणमधील रत्नागिरीतील खेड बावशेवाडी ते गुहागर बायपास रोडवर उघड्यावरती टाकलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय. दरम्यान नगरपालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. मुंबईजवळच्या वाढवण बंदराजवळ समुद्रामध्ये कृत्रिम बेट उभारून त्यावरती विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. तसं झाल्यास समुद्रामध्ये बांधलेलं भारताचं हे पहिलं विमानतळ असेल. प्रस्तावित वाढवण विमानतळ मुंबईच्या सध्याच्या विमानतळापासून 125 किलोमीटर अंतरावरती आहे. यावेळी एक मोठी बातमी येते. राज्यामध्ये तरुणांच्या स्टंटबाजी विरोधात कारवाई होत असल्यामुळे महसूल विभागातील अधिकारी देखील स्टंटबाजीमध्ये दंग असल्याचे दिसून आलंय. पालघरमध्ये महसूल विभागातील अधिकाऱ्याचा एक प्रताप समोर आलाय. बोईसर जवळच्या मंडळ अधिकारी असलेल्या विजय गुणकर यांनी त्यांच्या चिमुकल्याच्या हातात कारचं चक्क स्टेअरिंग दिलं.
हा मुलगा ड्रायव्हिंग करत असतानाचा व्हिडिओ स्वतःच मंडल अधिकाऱ्यानं सोशल मीडियावरती पोस्ट केला. यावरून आता संताप व्यक्त केला जातोय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण होऊन दुसऱ्या टप्प्यातलं काम सुरू झालंय. या कामावर आतापर्यंत एकूण 229 कोटींचा खर्च झाल्याची माहिती मिळाली आहे. शहराच्या काही भागांमध्ये जीबीएसचे रुग्ण आढळून आल्यामुळे पिण्याच्या शुद्ध पाण्याची गरज लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड पालिकेनं 58 खासगी आरो प्रकल्पांवरती निर्बंध घातले होते. मात्र आता हे निर्बंध मागे घेण्यात आले. अवघ्या काही दिवसांवरती होळी येऊन ठेपली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही होळी निमित्तानं कोकणासह इतर जिल्ह्यात जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. यासाठी मध्य रेल्वेनं 28 होळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये मागील काही दिवसांपासून तुरीच्या दरात होत असलेली घसरण तुर्तास थांबली आहे. या दरात काहीशी सुधारणा सुद्धा झाली आहे. कारंजा बाजार समितीत 3,500 क्विंटल तुरीची आवक झाली. ऊसाच्या उत्पादनातील घसरण, उतार्यातील घसरण आणि साखर निर्यातीतील परवानगी यामुळे साखरेच्या किमतीत वाढ होते. मात्र दुसरीकडे 77 साखर कारखाने बंद पडलेत. साखर उत्पादनात आतापर्यंत 50 लाख टनाची कपात झाली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळातील सर्व विभागातील प्रशासकीय कामकाजामध्ये यापुढे मराठी भाषेचा वापर करण्यात यावा अशा सूचना प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पीएमपीचं कामकाज आता मराठीतच होणार आहे. लाल कांद्याच्या दरात सातत्यानं घसरण सुरूच आहे. बाजार समितीत लाल कांद्याला कमीत कमी 1,500 रुपयांपासून 2,400 रुपयांचा दर मिळतोय. सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेडग इथे जयंत केसरी बैलगाडा शर्यती पार पडल्या. यात पहिल्या क्रमांकासाठी पार पडलेल्या शर्यतीत हेलिकॉप्टर आणि सांगोल्याचा राजा या बैलजोडीनं बाजी मारली. तब्बल 1,11,000चं पहिलं बक्षीस त्यांनी पटकावलं. कन्नडिगांच्या मुजोरी विरोधात शिवसेना उबाठाच्या कार्यकर्त्यांनी सुरू केलेल्या आंदोलनात एक गमतीशीर प्रसंग घडला. पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरू केली. पोलीस आंदोलकांना पकडून कारमध्ये घेऊन जात होते. यावेळी कारमध्ये बसता येत नाही तरी कोंबतात अशा शब्दात आंदोलकांनी पोलिसांना विरोध केला. डोंबिवलीनंतर दिव्यातही अनधिकृत इमारतींवरती हातोडा पडणारे या कारवाई विरोधात स्थानिकांनी आंदोलन केलं. लाडके बहीण योजनेचे पैसे नकोत पण इमारत वाचवा अशी मागणी करताना महिलांना अश्रू अनावर झाले. कोस्टल रोडच्या डांबरीकरणाच्या दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आलंय. न्यूज 18 लोकमतनं कोस्टल रोडची ही बातमी दाखवली होती. याच बातमीची दखल पंतप्रधान कार्यालयानं घेतली आणि तत्काळ काम सुरू झालंय. पिंपरी चिंचवड महापालिकेनं 6,256 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. भोसरीच्या तुलनेत चिंचवड आणि पिंपरीला कमी निधी दिल्याचं दिसून आलंय. मात्र शहराच्या विकासाची गरज पाहून निधीची तरतूद केल्याचं स्पष्टीकरण मनपा आयुक्त शेखर सिंह यांनी दिले. नवी मुंबईतल्या सायन पनवेल महामार्गावर उरणफाटा पुलाचं काम सुरू करण्यात आलंय. त्यामुळे वाहतुकीत महत्त्वाचे बदल करण्यात आलेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पुण्याकडून मुंबईकडे येणारी वाहनं अटल सेतू मार्गे मुंबईकडे वळवण्यात आली आहेत. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून दिव्यांगांच्या कायद्याची पायमल्ली केली जाते. अपंग हक्क अधिनियम 2016च्या कायद्यानुसार शासकीय योजनेत दिव्यांगांसाठी 5% आरक्षणाची तरतूद आहे. मात्र सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये केवळ 3% जागा भरल्या जात आहेत. 8 वर्षांनंतरही कायद्याची अंमलबजावणी का होऊ शकली नाही असा सवाल उपस्थित करण्यात आलाय. कोल्हापुरातल्या प्रदर्शनात 25 कोटींचा रेडा आकर्षणाचा विषय ठरला. हरियाणातील प्रसिद्ध पशुपालक नरेंद्र सिंह यांचा हा रेडा आहे. या रेड्याचं वय जरी 4 वर्ष असलं तरी त्याची उंची 5.5 फूट आणि वजन 1.5 टन इतकं आहे. या रेड्याचं नाव आहे विधायक. सध्या कोल्हापुरात या रेड्याला बघण्यासाठी तुफान गर्दी होतीये. कोल्हापूरच्या दौलतवाडीतील तळ्यात पाण्याच्या शोधात असलेला गवा पडला. बऱ्याच प्रयत्नानंतर या गव्याला तळ्याबाहेर काढण्यात वनविभागाच्या जवानांना यश आलं. या गव्याला बघण्यासाठी तळ्याकाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास हे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव असतील. शक्तिकांत दास हे प्रधान सचिव 2च्या भूमिकेत दिसणार आहेत. प्रयागराज इथे सुरू असलेल्या महाकुंभात आतापर्यंत 60 कोटी भाविकांनी स्नान केल्याचा दावा उत्तर प्रदेश सरकारनं केलाय. जगभरातील 50% हिंदू भाविकांनी आतापर्यंत त्रिवेणी संगमावर स्नान केलंय. एकट्या नेपाळमधनं 50 लाख भाविकांनी स्नान केल्याचं उत्तर प्रदेश सरकारचं म्हणणं आहे. तेलंगणातील नागर कुर्नूल जिल्ह्यात SLBC बोगदा प्रकल्पाचा काही भाग कोसळला. या अपघातात 8 कामगार बोगद्यात अडकले. त्यांच्या बचावासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये पोलिसांनी गुंडांची धिंड काढली. चौघांनी दिवसाढवळ्या एका तरुणावरती हल्ला केला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना पकडून त्यांची कोर्टापर्यंत धिंड काढली. मध्य प्रदेशातील धारमध्ये हुल्लडबाजांनी खनिज चेकपोस्टवरती तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केला. 3 कर्मचाऱ्यांना काठ्यांनी मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मध्य प्रदेशच्या ग्वालियरमध्ये विवाह सोहळ्यात गोळीबारानं खळबळ माजली. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून त्यांच्याकडून शस्त्र जप्त करण्यात आली आहेत. उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये एका महिलेला मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला. घरात घुसून हॉकी स्टिकनं महिलेला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. पंजाबच्या जालंधरमध्ये विवाह सोहळ्यात नाचताना एका तरुणानं गोळीबार केला. यात एकाचा मृत्यू झालाय, तर ही धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली. मध्य प्रदेशच्या रीवामध्ये कॉपी करण्यासाठी सहकार्य करण्यासाठी पर्यवेक्षकांना पैसे घेतल्याचा प्रकार समोर आलाय. स्थानिक कॉलेजमध्ये LLBच्या परीक्षेदरम्यान ही घटना घडली. उत्तर प्रदेशातील आग्र्यात विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आला होता. या प्रकरणी 3घांना अटक करण्यात आली. दरम्यान अटक केल्यानंतर आरोपींनी कान पकडून माफी मागायला सुरुवात केली. उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये एका तरुणीनं नराधमाला बेदम मारहाण केली. हा तरुण गेल्या काही दिवसांपासून पाठलाग करत असल्याचा आरोप तरुणीनं केला. दरम्यान पोलिसांनी या तरुणाला अटक केली. मध्य प्रदेशच्या छतरपूरमध्ये मद्यधुंद अवस्थेत पोलीस कर्मचारी लोकांना धमकावताना दिसून आला. भर रस्त्यात हा पोलीसवाला नागरिकांना धमकावत होता. मध्य प्रदेशच्या बडवानीमध्ये एका रोड रोमिओला विद्यार्थिनीनं चोप दिला. क्लासला जाणाऱ्या विद्यार्थिनीचा हा रोड रोमिओ पाठलाग करून तिला त्रास देत होता. मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये गुंडांनी एका घरावरती हल्ला केला. घरावर लाठ्या-काठ्या दगडांनी हल्ला केला. हल्ल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. बिहारच्या पूर्णियामध्ये गावातली 8 घरं जळून खाक झाली. या आगीत 7 ग्रामस्थ होरपळलेत. 4घांची प्रकृती गंभीर आहे. मध्य प्रदेशच्या सिहोरमध्ये मंडी इथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला अचानक आग लागली. सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मध्य प्रदेशच्या मंडलामध्ये शेतीला अज्ञातानं आग लावली. यामुळे उभं पीक जळून खाक झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. उत्तर प्रदेशातील आग्रा इथे मुलीवरती ब्लेडनं हल्ला करण्यात आला. कॉलेजमधनं घरी जात असताना एका युवकानं हा हल्ला केला. या प्रकरणी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. दिल्लीतील करावल नगरमध्ये बंदुकीचा धाक दाखवून ज्वेलर्सला लुटण्यात आलं. ही लूट सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये शेतीचा पंप आणि वायरची चोरी करणाऱ्या 2 युवकांना पोलिसांनी रंगेहात पकडलं. या चोरट्यांना दोरीनं बांधून पोलिसांच्या हवाली करण्यात आलं. महाशिवरात्रीच्या निमित्तानं अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविक येणार असल्याचा अंदाज आहे. सुमारे 15 लाखांहून अधिक भाविक अयोध्येत येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन देखील सज्ज झालंय. पोप फ्रान्सिस यांची प्रकृती गंभीर असल्याचं व्हॅटिकननं सांगितलं. 88 वर्षीय पोप यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागलाय. त्यामुळे त्यांनी ऑक्सिजन पुरवठ्याची आणि रक्त संक्रमणाची गरज होती. त्यांच्यावर उपचार सुरू असून अजूनही त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं व्हॅटिकननं म्हटलंय.